शुभम अभी रेडी हो चुके हैं हम। अब है कुछ नहीं, काम जाना है बस अंदर, लाम और लाम। अभी हम रेडी हो चुके हैं, हमने ये लाइफ जैकेट लाइफ जैकेट पहना है। तो अभी हम जाएंगे, पूरा बनाना राइड पैकेज हमने लिया है, फुल मस्ती करेंगे और पूरा भीगेंगे अंदर समंदर में। तो चलो गाइस। और शुभम भाई आप क्या बोलना चाहते हो? मजा तो बहुत आ रहा है, डर भी लग रहा है कि ऐसा कुछ ना हो, गिर जाए अंदर, अंदर जो मगरमच्छ आके लेके जाए। क्या अभी शार्क मगरमच्छ नाही आहे गया तर शार्क आहे का? मी काय नाही, मी दादाला आतमध्ये ओढून घेऊन जाणार. माणूस रेडी झालेला आहे आता. रेडी झाला काय माणूस? येस, आता माणूस 2-4 जणांना घेऊन डुबणार आता डायरेक्ट. तर राईड आता सिलेक्ट केली आपण. पहिला आपले 2 मित्र जात आहेत, त्याच्यानंतर आपण जायचं आहे. यहाँ पे 2 ही लोग एक साथ राइड कर सकते हैं. तो शुभम और हैप्पी जा रहे हैं, तो हम यहाँ पे मैं और दिगंबर जा रहे हैं यहाँ पे बैठे. तो चलो दादा, तो यहाँ पे शुभम और हैप्पी जा रहे हैं अभी. तर राईड त्यांची आता रिटर्न आलेली आहे आणि आता आपला नंबर आहे, आपण पण जाऊया राईडला. आताच बनाना राईड करून आलो. बाई साहेब कसली खतरनाक होती बाई, असं पुढून काहीच दिसत नाहीये. सोपा राईड होती. अरे काही सॉरी, सोपा राईड होती भेंडी. अरे काहीच दिसत नाहीये, बेकार हाल होते. जोरात जोरात आता ते सगळं मस्त मस्त वाटतं, एकदम झकास. हा एकदम किती खारं पाणी लागलं. आणि डोळं उडायलाच येत नाही. आणि आता या दोघांचा नंबर आहे गाईज. भावांनो घट्ट पकडून ठेवायचं, असे पत्त्या गुल होत्यात. एकदम मजा आली मित्रांनो, एकदम फक्त एक गोष्ट काय होते, डोळ्यामध्ये खारट पाणी जाते आणि तोंडात खारट पाणी जाते, त्यामुळे पुढचं काही दिसत नाही, पण एकदम थ्रिल वाटते. थ्रिल. दादा तुमचे 2 शब्द. फुलवण मजा दादा. दादाचे हाल बघायला पाहिजे. दादा म्हणले उडी टाकून देतो आता. दादाला म्हणलं मी पण तुमच्यासोबत उडी टाकतो. तो गाइस अभी नेक्स्ट राइड करने जाने वाले. ये तो सीन बहुत ज्यादा डेंजरस होने वाले. दादा मुझे लग रहा है ना अंदर जाके ना हाथ छोड़ने वाले और मेरे को लेके जाकर. चलो यस जाते और आपको बाहर आने के बाद एक्सपीरियंस बता दें. यस गाइस, सुपर राईड. चला बसा चला दोस्तो. ह्या माणसाला मी ना घेऊन खाली जाणार आता. नाही मागच्या वेळी झालं ना. ह्यावेळेस अजून खाली जावा. एक नंबर. एकदम सगळे सुखी राहील मित्रांनो.
होती माहितीये का. एकदम एकदम मस्त राईड होती. मस्त राहिली. आणि एकदम थ्रिल वाटलं आम्हाला. थ्रिल इतना ज्यादा नहीं है जितना हमें पहले राइड में आया था. एकदम सिंपल लगा. ये सिंपल राइड है. तो आप एकदम सिंपल आहे. ही राईड मस्त आहे. लगी का नहीं. आणि जब आँख में पानी जा रहा है. भारत पानी जा रहा है. नहीं जायचं. चलो चलो गाइस अभी नहीं जायचं. हे रेकॉर्ड करा. या शुभम सर तुमची अरे जाना तू. ये देखो गाइस ये बंदा है वो राइड के लिए नहीं बोल रहा था भाई. इतनी सिंपल राइड है. ये राइड इतनी ज्यादा एडवेंचरस है ना. ऐसे लग रहा था ना कि बीच पे हाथ छोड़ दो आप. भाई यहाँ पे ऐसे इतना लग रहा था ना. और 2-3 बार तो मैं और दादा दोनों भी ना गिरते बच गए. तो अब इनको बोला हमने ये सिंपल राइड है तो आप देख लेते इनका एक्सप्रेशन क्या रहता है. एक बार देख लो. ये भी देखना पड़ेगा कि हमारे दोनों भी बंदे यहाँ पे रिटर्न आए क्या. हे लोकांनी आम्हाला फसवलेत बरं. या लोकांनी आम्हाला फसवलेत. लई शिव्या खाल्लायच्या तुम्ही आहात आता. शुभम काय वाटलं तुला. कशी सोपी होती ना राईड. काय धरू आणि काय सोडू कळलं. माझं पोट आदळलं, माझा हात आदळलं, डोकं आणि ताकद लय आदळायला लागलं. तिकडे पोट आदळते. पहिल्या स्टार्टिंगला आत गेल्यानंतर तर एक हात सुटला आणि आमचा ही जायचा. आम्हाला माहित होतं की ही राईड इतकी डिफिकल्ट आहे ना. आपण या पोरांची मजा घेऊ. पोरांनी इंजेक्शन दिले. हे लहान पोरांसाठी नाही आहे हे बाबा. सामान्य लहान नाही ज्यांचे ना हृदय पण छोटे आहे ना त्यांनी पण जाऊ नाही. आता नेक्स्ट राईड बनवणार आम्ही. तर मित्रांनो आता जस्ट बनार राईड करून आलो. आणि काय एक्सपिरियन्स होता. एकदम मस्त. एकदम थ्रिल आणि चिल. कोण फ्रेंड्स ग्रुप सर्कल तुमचा असला तर राईड ही नक्कीच करायला पाहिजे. सगळ्या राईड करायला पाहिजेत. आम्हाला एकदम मस्त पहिल्यांदा वाटत होतं कशाला पैसे घालायचं काय करायचं. तर आम्ही तो डिसिजन घालवला आणि म्हटलं काय पण करून राईड करायचीच. आणि शेवटी राईड केली आम्ही आणि फुल टू मजा आला आम्हाला. आयुष्यात जसा बनाना जसं आपल्याला ना सगळ्या आजारावरती म्हणजे जसं आपल्याला लूज मोशन वगैरे झाला जसं इलाज देतो ना की आपण बनाना खातो. तर तसंच आहे ना की राईड केल्यानंतर एक बनाना राईड करा. हे बाकीचे रिलॅक्स वाटते. विसरून जाता तुम्ही. आणि आता राईड वगैरे केले आणि सगळं व्यवस्थित केले. आता आपण काय करूया. आता इथंच आपला ॲक्टिव्हिटी वगैरे सगळी आपली समाप्त करूया. आणि आपण आता आपल्या होमस्टेला जाऊया. कपडे वगैरे आपले ओले भिजलेत आता. आणि जाऊन रेडी होऊया आणि मस्त संध्याकाळी आपण डिनर करायचं आहे गरमागरम. तिथं भेटूया चला.